मी सर्वप्रथम एक नम्र सूचना आहे की आपण आपापले मोबाईल फोन बंद ठेवायचे आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी, बाकीच्यांनी सायलेंट मोडवरती करायचे आहेत. या उद्घाटन समारंभासाठी ज्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन आपण करणार आहोत त्या मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर येण्याची विनंती मी सनी निमण यांना करतो. किराणा घराण्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित अजय पोहनकर, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सावनी रवींद्र, या स्पर्धेच्या परीक्षक रामेश्वरी वैशंपायन, स्वर्गीय विनायक निमण यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती स्वाती निमण, विपिन मोदी, अमित मुरकुटे, वनमालाताई कांबळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, इंद्रजित भालेराव, ढोरेताई, या सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. माननीय शहा साहेब प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, पुणेकरांसाठी अतिशय अभिमानाची असणारी व्यक्ती, ज्यांच्या नावाच्या अलीकडं अजूनही खरं तर स्वर्गीय किंवा कैलासवासी लिहायला आमचं मन धजावत नाही, असे कार्यसम्राट आमदार विनायक आबा निमण, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय धडाडीने काम केलं. डॅशिंग या शब्दाचा अर्थ काय तर विनायक आबांचा फोटो जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल. अशा पद्धतीने पुण्याच्या समाजकारणाचा, राजकारणाचा हिस्सा असणारे आणि महाराष्ट्रामध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडं प्रेमाचे संबंध ज्यांनी जोपासलेले होते असे कार्यसम्राट विनायक निमण यांनी या स्पर्धेचा श्रीगणेशा केलेला आहे. यंदाच्या वर्षीच्या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी व्यासपीठावरील मान्यवर जे उपस्थित झालेले आहेत त्यांना दीपप्रज्वलन आणि विनायक आबांच्या प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती करतो. सनीदादांना विनंती करतो, मान्यवरांना घेऊन आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. पंडित अजय पोहनकर, सावनी रवींद्र, रामेश्वरी वैशंपायन, जितेंद्र भुरुक, श्रीमती स्वातीताई निमण, माननीय शारदाताई सोडे, नूतनताई गायकवाड, शीलाताई भालेराव यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. पुणे आयडॉल या स्पर्धेशी पहिल्या वर्षापासून अनुबंधित झालेले अनेक मंडळी आहेत. त्यापैकी एक आमचे जितेंद्र भुरुक आहेत. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते उपस्थितीमध्ये पुणे आयडॉल 2025 या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होतंय. शुभंकर अशा दिव्यांचं प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन, विनायक आबांच्या प्रतिमेचं पूजन,
सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. उद्घाटन म्हणून आपल्याला लाभलेले पंडित अजय पोहनकर. काय सुंदर योग आहे. किराणा घराण्याचे जगप्रसिद्ध गायक भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाचं हे प्रेक्षागृह आहे आणि या प्रेक्षागृहामध्ये पुणे आयडॉलची प्राथमिक फेरी त्याचं उद्घाटन आपण स्पर्धेचं करतोय आणि त्या उद्घाटनासाठी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर उपस्थित आहेत. पंडितजी गेली 68 वर्ष गात आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर पंडित अजय पोहनकर यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण आपल्या मातोश्री गुरु किराणा घराण्याच्या गायिका आदरणीय डॉक्टर सुशीलाबाई पोहनकर यांच्याकडनं घेतलंय. वयाच्या 9व्या वर्षी पुणेकर रसिकांनी त्यांना संगीत प्रवीर ही पदवी दिली. 10व्या वर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी आपली गायनकला सादर केली. कलकत्त्याची कॉन्फरन्स असेल, इतक्या दिग्गज लोकांनी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. गंगूबाई हनगल, संगीत मार्तंड पंडित जसराज, उस्ताद आमिर खां साहेब. आमिर खां साहेबांनी तर रसिकांची अशा गुणी प्रतिभावंत कलावंताची भेट घडवलेली आहे. 11व्या वर्षी मुंबईला आमिर खां साहेबांनी त्यांचं गाणं ऐकलं. गान तपस्विनी अंजनीबाई मालपेकरांचे आशीर्वाद सुद्धा त्यांना लाभलेले आहेत. देशविदेशातल्या अनेक मैफलींमधून त्यांनी रसिकांचं मन रिझवलेलं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये ठुमरी, दादरा, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत, विशेषतः अजयदादांची ठुमरी ही त्यांची एक खूप मोठी तपश्चर्येतनं मिळवलेली ठेव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंग्लिश या विषयामध्ये MA, म्युझिकमध्ये MA, त्यांना वेगवेगळ्या संस्थांनी पुरस्कार प्रदान करून दाद दिलेली आहे. तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, गांधर्व महाविद्यालयाची मानद संगीताचार्य ही पदवी, नारायण सन्मान, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, अटल रत्न पुरस्कार, बसवराज राजगुरू पुरस्कार, सामप विटाष्टा सन्मान, अशा विविध सन्मानांनी पुरस्कृत झालेले डॉक्टर पंडित अजय पोहनकर आज उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. आमच्यासाठी आनंदाची, अप्रूपाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी सनी निमण यांना विनंती करतो आपण पंडित अजय पोहनकर यांचं स्वागतपर सत्कार करावा. पंडितजींच्या बरोबर आज उद्घाटनासाठी उपस्थित झालेल्या, खरं तर आहोजाव आम्ही एकमेकाला म्हणायला लागलो तर आम्हालाच हसू येईल, माझ्या धाकट्या बहिणीसारखी असणारी आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका सावनी रवींद्र. सावनी रवींद्र आपल्या मातोश्री आणि वडिलांकडनं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंय. पंडित रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, त्यानंतर उदयनाथ मंगेशकर, रवी दाते, सुगमसाठी यशवंत देव, वेगवेगळ्या मालिकांचं टायटल सॉन्ग सावनीनी गायलेलं आहे. होणार सून मी या घरची, घाडग्याण सून, असं सासर सुरेखबाई, इंद्रायणी, तिने गायलेली तुला जपणार आहे ही अंगाई आता घराघरात पोचलेली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटातल्या मंगळागौरीच्या गाण्यासाठी 8 पेक्षा जास्त पुरस्कार सावनीला प्रदान झालेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या 67व्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सावनी रवींद्र सन्मानित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी फार सुंदर योग जुळून आलेत. जसं मी म्हटलं होतं, भीमसेन जोशींच्या नावाच्या सभागृहात किराणा घराण्याचे अध्वर्यू गायक उद्घाटक म्हणून आलेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींद्र आहे. पुणे आयडॉलच्या व्यासपीठावरती आपल्या लहानपणी गाणारी आणि नंतर व्यावसायिक गायिका म्हणून कारकीर्द घडवणारी रामेश्वरी कुलकर्णी वैशंपायन आज परीक्षक म्हणून उपस्थित आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. मी सनीदादांना विनंती, मी आमच्या समितीपैकी आदरणीय
ज्ञानेश्वर मुरकुटे वनमालाताईंना विनंती करतो आपण रामेश्वरी वैशंपायन यांचं स्वागत करावं. या समारंभाला उपस्थित असणाऱ्या आणखीन 4 मान्यवरांचं स्वागत अमित मुरकुटे यांनी करावं अशी विनंती आहे. या समारंभाला उपस्थित असणारे ज्ञानेश्वर मुरकुटे यांचं स्वागत अमित मुरकुटे यांनी करावं. इंद्रजित भालेराव यांचं स्वागत बिपिन मोदी यांनी करावं अशी विनंती आहे. अमित मुरकुटे यांनी इंद्रजित भालेराव यांचं स्वागत करावं. नूतन गायकवाड यांना मी विनंती करतो आपण माननीय ढोरेताई यांचं स्वागत करावं. यानंतर वाडेश्वर सुतार यांना मी विनंती करतो आपण सतीश शहा यांचं स्वागत करावं. वाडेश्वर सुतार हे अशा आमच्या प्रेमाच्या व्यक्तींपैकी एक आहेत की या पुणे आयडॉलच्या पहिल्या वर्षापासून जोडले गेलेले आहेत. सतीशजी शहा यानंतर प्रास्ताविक करण्याची विनंती मी सनी निमण यांना करतो. आदरणीय विनायकाबांचा वारसा सर्वार्थाने जोपासणारे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता कार्यरत असणारे सनी निमण. आज या ठिकाणी सोमेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल ह्या गायन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेल्या माननीय पंडित पोहनकर सर, रवींद्र सावनीजी, सन्माननीय उपस्थित व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व गायक, सर्व सन्माननीय उपस्थिती, आपल्या सर्वांचं सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज या ठिकाणी जसं निवेदकांनी सांगितलं की हा खरंच एक आपल्या सर्वांसाठी आज आनंदाचा योग आहे की आज पोहनकर सरांसारखे आज मार्गदर्शक आपल्याला ह्या उद्घाटनासाठी लाभलेले आहेत की जे 9व्या वर्षी ज्यांना पुणेकरांनी, शक्यतो पुणेकर दाद देत नाहीत पण दाद दिली तर एकदम मनापासून देतात, तर संगीत प्रवीर म्हणून ज्यांना पदवी दिली आणि ज्यांनी 10व्या वर्षीच ज्यांनी सवयी गंधर्वमध्ये ज्यांना गायचा मान मिळाला, असे आज आपल्याला उद्घाटक म्हणून इथे लाभलेले आहेत. आणि ज्यांना राष्ट्रीय पुरस्काराने विजेते आहेत असे सावनी रवींद्रजी, ह्या दोघींच्या उपस्थितीमध्ये आज आपला उद्घाटन समारंभ पार पडतो आहे. ह्याचा खरंच सर्व आपले युवा आयडल म्हणजे युवा आयडलचे पार्टिसिपंट्स असतील, ओल्ड इज गोल्डचे असतील, जनरल आयडॉल असतील आणि लिटिल चॅम्प्स असतील, ह्या सर्वांसाठी हा खरं दुग्ध शर्करा योग आहे. 23 वर्षापूर्वी 2003 साली जेव्हा ह्या गायन स्पर्धेचं सुरुवात करायची वडिलांच्या मनामध्ये संकल्पना आली, तेव्हा बेसिकली अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा माणसाच्या जरी असतील तरी माणसाला जर समृद्ध करायचं असेल तर त्याला
म्हणजे कला असेल, सांस्कृतिक असेल किंवा क्रीडा असेल, असा एक कोणता तरी एखादा छंद जर माणसाला असेल किंवा त्याची जर माणसाने जोपासना केली तर माणसाचं जीवन असेल एक 100% समृद्ध होऊ शकेल. ह्या अनुषंगाने कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारासह ह्या 3 गोष्टींना त्यांनी कायम एक सन्मान द्यायचा प्रयत्न केला, त्याला अंतर्भूत करायचा प्रयत्न केला, लोकांना त्याच्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने कायम त्यांच्या वाढदिवसानिमित्त असेल म्हणा किंवा सामाजिक राजकीय काम करत असताना म्हणा, त्यांनी कायम क्रीडा महोत्सव असेल, आरोग्य शिबिरं असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ह्यांचं नेहमीच त्यांनी रेलचेल किंवा नेहमीच त्यांनी त्याला प्राधान्य दिलं आणि तोच वारसा घेऊन आम्ही आज पुढे काम करत आहोत. पुणे आयडॉलचं हे 23वं वर्ष आहे आणि सांगायला फार आनंद होतो की ह्या 4 गटांमध्ये ही जी स्पर्धा आहे, लिटिल चॅम्प्स, युवा आयडॉल, जनरल कॅटेगरी आणि ओल्ड इज गोल्ड, ह्यामध्ये जवळजवळ 750 स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, 4ही कॅटेगरीमध्ये मिळून. ह्या 3 दिवसांमध्ये आता खरं ही वैशंपनताई आणि आपले सगळे जज लोकांची खरी ही स्पर्धा असणार आहे की आता ह्यातून त्यांना ते सेमीफायनलसाठी काही सिलेक्टेड आणि फायनलसाठी 24 तारखेला आपली फायनल आणि सेमीफायनल 24 तारखेला बालगंधर्व इथे होणार आहे. तर एक व्यासपीठ एक कलाकारांना मिळावं ह्या अनुषंगाने तयार केलेलं ह्याला आता पुढच्या 2 वर्षामध्ये रौप्य महोत्सव वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत आणि ही जी लावलेलं जे वृक्ष हे आहे, छोटंसं जे रोपटं होतं ते नक्कीच वटवृक्षामध्ये होईल आणि ही सातत्याने आम्ही ही स्पर्धा घेत राहू आणि ह्यातून जे कलाकार तयार झालेले आहेत ज्यांना, आणि ह्या स्पर्धेचं एक खरं खासियत अशी आहे की हे मागे म्हणजे लाईव्ह ह्याच्यावरती आपण ही स्पर्धा घेतो, म्हणजे मागे वादक वृंद हे कंटिन्यूस असलेली ही स्पर्धा आहे. म्हणजे कुठे आपण त्या कराओकेवरती किंवा ह्याच्यावरती ही स्पर्धा न घेता लाईव्ह बँडवरती ही स्पर्धा आयोजित करतो. लहान मुलांना, गायक कलाकारांना एक मानाचं व्यासपीठ मिळावं ही त्याच्या मागची धारणा आहे आणि आपण सर्वजण इथे आलात ह्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि ही टीम किंवा ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये बुरुकदादा असतील, बिपिन मोदी असतील, उमेश वाघ असतील, आमचे सर्व संयोजन सहकारी असतील, अमित असेल, संजय तारडे असतील, संजय माजिरे, गणेश शेलार, विवेक असेल, आदित्य असतील, असे जे आमचे सगळे सवंगडी आहेत, ह्या सर्वांच्या प्रेमाने म्हणा किंवा सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकलो. तर ह्या सर्वांचं देखील मी ह्या निमित्ताने कौतुक करतो आणि असंच शेवटच्या 24 तारखेपर्यंत आपलं हे प्रेम असंच राहील अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंडित अजय पोहनकर यांना बोलण्यासाठी माईक जो आहे तो ते जिथं बसले तिथं आपण द्यावा. चोवीस फेब्रुवारी 1947 सालचा पंडितजींचा जन्म आहे. आज अमृत महोत्सव ओलांडून 78वं वर्ष सुरू आहे. पण खरंच सनी दादा 79, हां, तुमच्या तारुण्याचं 1 वर्ष मी कमी केलं, माफ करा. अजय दादा, तुमचा आशीर्वादपर मनोगत ऐकण्याच्या पूर्वी मी ज्येष्ठतेच्या नुसार सावनीला बोलायची विनंती करीन आणि सावनीनी बोलणं संपवताना आमच्यासाठी 4 ओळी गाव्यात अशी फरमाईश पण करतो तिला. आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या ह्या मंचासाठी, पुणे आयडॉलसाठी आणि सनीदादांसाठी झाल्या पाहिजेत. कारण कुठलाही उपक्रम हा सुरू करणं हा तर स्तुत्य असतोच, पण तो सातत्याने इतकी वर्ष तितक्याच उत्तमरित्या चालू ठेवणं हे त्यापेक्षाही कठीण असतं आणि ते त्यांनी खूप लीलया निभावलं आहे. आणि पुण्यामधली अत्यंत नावाजलेली अशी ही स्पर्धा आहे. आज माझं खरंच खूप मोठं भाग्य आहे की ज्यांना ऐकत लहानाची मोठी झाली आहे, ज्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे, अशा स्वतः पंडित अजयजी पोहनकर यांच्या साथीने मला इथे उपस्थित राहता येते. खरं तर हा माझा सन्मान आहे आणि मला मिळालेला खूप मोठा आशीर्वाद आहे. अजून काय सांगू, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही स्पर्धा इतकी नावाजलेली आहे की मी खरं तर आयुष्यात कधी कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही,
पण लहानपणी असं एकदा वाटून जायचं की अरे आपण पण एकदा भाग घेतला पाहिजे अशा स्पर्धांमध्ये. तर ही त्यापैकी एक स्पर्धा होती जी, कारण मी पुणेकर आहे, चिंचवडकर आहे तशी खऱ्या अर्थाने. तर मी लहान असताना नेहमी विचार करायचे की कधी मी या स्पर्धेत भाग घेईन, पण तसा कधी योग आला नाही. पण खरंच आज खूप आनंद होतो इथे उपस्थित राहून. तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि आत्ता सनीदादांनी सांगितलं ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे की लाईव्ह म्युझिक बरोबर ही स्पर्धा घेतली जाते. हे खरं तर इतकं स्तुत्य आहे की आजकाल आपण बघतो की सगळं टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्यावर आपण इतके अवलंबून आहोत आणि त्याचाच आधार घेतो. आणि त्या सगळ्याच्या गर्दीमध्ये आपलं जी प्युरिटी आहे, जे लाईव्ह म्युझिक आहे, ते कुठेतरी मागे पडत असतानाच इतका सुंदर आदर्श ही स्पर्धा घालून देते आहे. तर खरंच तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि मनापासून आभार मला आज इथे आमंत्रित केल्याबद्दल. धन्यवाद. सनीदादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये कार्यकर्त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. 2-4 माणसं महत्त्वाची इथे उपस्थित आहेत. मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल. मालनताई काकडे, खंडाळेताई, प्रकाश मुरकुटे, बेगमपल्ली चाचा जे मागच्या वर्षीचे विनर होते, ही मंडळीसुद्धा उपस्थित आहे. त्यांचंही आम्ही खूप मनापासून स्वागत करतो. यानंतर पंडित अजय पोहनकर आशीर्वादपर मनोगत व्यक्त करतील. मी कधी आशीर्वाद देत नसतो, शुभकामना जरूर देतो. गेली 23 वर्षे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली पुणे आयडॉल ही जी स्पर्धा आहे आणि त्याचे माननीय आमदार विनायक निवंड साहेब यांनी सुरू केली, ती त्यांचा वारसा आपण चालवता सनी सर, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि मला ॲक्च्युअली मी जेव्हा वाचलं की अशी स्पर्धा आहे, तर मी आमच्या उदय सरांना फोन केला. मला माहिती नव्हतं आणि त्यांनाही माहिती नव्हतं मी कोण आहे. ते म्हणे विचारतो मी तुम्हाला आमंत्रण द्यायचं का नाही. त्याच्यामुळे पण नंतर आमची इतकी मैत्री झाली. आणि मला यंग लोकांचं गाणं ऐकायला अतिशय आवडतं, कारण मी नेहमी म्हणतो की आमच्या पिढीत वगैरे पास्टमध्ये जगू नका. कारण मी माझ्या मुलाबरोबर फ्युजन्स पण करतो, अभिजित वगैरे. स्वर हेच घराणं असतं काय, उगाच ते त्याला आमचं हे घराणं, आमचं जसं बिल्डिंग किती राजा मोठा असला 50 वर्षापूर्वी त्याची बिल्डिंग पडतेच, नवीन कन्स्ट्रक्शन करावंच लागतं. तर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो मी. पण फक्त एक ओळ गातो, कारण मला बोलता येत नाही. गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, राधारमण हरे गोविंद जय जय, राधारमण हरे गोविंद जय जय, गोविंद जय जय गोविंद जय जय, गोविंद जय. फक्त प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपोआप येते ती. चांगलं असलं तर काम खूप करत राहा आणि आपल्या संगीताला जपा, स्वराला जपा. बाकीच्या गोष्टी जसं जपतात ना, PR वगैरे खूप रोज काय मी बघत असतो, त्याच्यापेक्षा छान गा, खूप शिका. चांगलं गाता ते आपल्या महाराष्ट्र, अभिमान आहे मला महाराष्ट्राचं, इतकं चांगले टॅलेंट्स आहेत इथे. थँक्यू. जरा जोराने टाळ्या वाजवायला शिका. यानंतर श्रीयुत उमेश वाघ यांना मी आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद
सोमेश्वर फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन आजच्या या उद्घाटन प्रसंगी आमच्या व्यासपीठावरती आलेले पंडितजी, पोहनकर साहेब, सावनीजी तसेच सर्व मान्यवर, आजच्या या 23व्या पुणे आयडॉलच्या निमित्ताने आपण सर्व या संगीतप्रेमी उपस्थित झालात. आपलेही मनापासून आभार. आणि आता पुढील कार्यक्रम आपण या ठिकाणी चालू करूयात. धन्यवाद. या समारंभाला उपस्थित असणारे माननीय बाळू सोरटे, बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघाचे कालिदास जाधव, चंद्रकांत मोरे, सुरेश कांबळे, आशाताई बहिरट, रत्नाबाई बांगर, सिंधुताई ठोंबरे, कलावती बहिरट, हिराबाई बहिरट, या सगळ्यांचे सुद्धा आम्ही खूप मनापासून आभार मानतो, स्वागत करतो. उद्घाटन समारंभाची सांगता झाली. रंगमंच व्यवस्था बदलून लगेचच आजच्या फेरीला सुरुवात होईल.